आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण जी शेव बनवलेली आहे ती खूप जास्त प्रमाणात कुरकुरीत झालेली आहे आणि अगदी महिनाभर ही शेव अशीच कुरकुरीत राहते। शेव ही खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। लसूणी शेव असेल, तसेच त्यापासून आलू भुजिया ही सुद्धा शेव बनवली जाते। नमकीन शेव असते। तर आज आपण नमकीन शेव बघणार आहोत। दिवाळी फराळातील सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे शेव, कारण ही शेव रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि पटकन तयार होते। आपल्या चॅनलवर खमंग लसूणी शेव आणि आलू भुजिया शेव ही रेसिपी अपलोड केलेली आहे। ती तुम्ही बघितली नसेल तर एकदा नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। दिवाळी फराळातील शेव रेसिपी आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। चला तर मग ही खमंग कुरकुरीत शेव बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया। तर मी इथे आता नमकीन शेव बनवणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा तासापूर्वी 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा भिजत ठेवले होते। त्याची आपल्याला पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे, कारण बारीक आपण शेव करत असताना यामध्ये त्याचे कण राहू शकतात। जर तुमच्याकडे ओवा पावडर, जिरा पावडर असेल तर ती तुम्ही चाळून डायरेक्ट वापरू शकता, पण इथे माझ्याकडे पावडर फॉर्ममध्ये नसल्यामुळे मी ही पाण्यात भिजत घालून ती मिक्सरला वाटून घेतलेली आहे। तर इथे मी 350 ग्राम बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ओवा आणि जिरं याचं वाटलेलं पाणी घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी 50 ग्राम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। यापेक्षा आपल्याला जास्त इथे काहीही लागणार नाही, कारण आपण साधी सोपी खमंग कुरकुरीत अशी नमकीन शेव बघणार आहोत। इथे मी एक बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण हे पीठ काढून घेऊया। या ठिकाणी वापरलेलं पीठ हे मी मार्केटमधून विकत आणलेलं पीठ आहे। आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ सुद्धा ॲड करून घेऊया। या पिठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। नमकीन म्हणल्यानंतर आपल्याला अगदी बरोबर मीठ घालायचं आहे। ओवा आणि जिऱ्याचं जे पाणी आहे ते आता आपण चाळणीतून गाळून घेऊया। तर या ठिकाणी जो राहिलेला चोथा आहे तो तुम्ही मुखवास बनवत असताना वापरू शकता। हा चोथा तुम्ही उन्हामध्ये छान असा वाळवून कुरकुरीत झाल्यानंतर मुखवासमध्ये मिक्स करू शकता। तांदळाचं पीठ घातल्यामुळे ही शेव खूप अशी कुरकुरीत होते। तांदळाचं पीठ नसेल तर साबुदाणा पीठ घालू शकता। आता पिठामध्ये आपण अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। एकसाथ आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही। अगदी अर्धी वाटी किंवा 2 ते 3 चमचे पाणी घालत पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे हे पीठ अगदी फ्लफी असं तयार होतं आणि खूप असं हलकं हे पीठ तयार होतं आणि तुम्ही जितकं जास्त याला फेटत जाल तितकं याचा रंग बदलत जातो आणि खूप छान असं स्मूथ हे बॅटर तयार होतं। तुम्ही ते बघू शकता। 3 मिनिटं हे मी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। इतपत हे घट्ट आपल्याला पीठ लागणार आहे। जर पीठ पातळ झालं तर अगदी मॅगीसारखी ती शेव पडते आणि जर तुम्ही पीठ हे घट्ट असं मिक्स करून घेतलं की त्या शेवेची तार अगदी सरळ अशी पडते। तर इथे छान असं मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता। तुम्हाला परफेक्ट असं याचं प्रमाण झालं की नाही हे चेक करायचं असेल तर हातामध्ये पीठ घेऊन बघायचं। ते जर हातातून लवकर पडत असेल तर त्यामध्ये आणखी थोडंसं तुम्ही कोरडं पीठ ॲड करून हे परत एकदा मिक्स करून घेऊ शकता। शेवेमध्ये इथे आपण हळद घातलेली नाही तरीसुद्धा पिठाला रंग खूप छान आलेला आहे। यामध्ये आपण हळद घातली तर शेव ही तेलामध्ये लवकर करपते आणि त्या शेवेचा रंगसुद्धा खूप वेगळा येतो आणि तो बघायलासुद्धा तितका छान दिसत नाही। आता इथे आपण दुसरी पद्धत बघूया। एखाद्या चमच्यामध्ये हे थोडंसं पीठ घ्यायचं आहे। त्या चमचातून हे पीठ जर पडत नसेल तर हे पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पातळ वाटलं तर परत यामध्ये तुम्ही कोरडं पीठ मिक्स करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला तांदळाचं पीठ, मीठ सुद्धा यामध्ये ॲड करावं लागेल। शेव कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण रूम टेम्परेचरचं 2 मोठे चमचे तेलसुद्धा घातलेलं आहे
आता पीठ तयार झालं. आता गॅस ऑन करून गॅसवरती आपण कढई ठेवून घेऊया आणि खोलगट अशी आपल्याला कढई घ्यायची आहे. त्यामुळे त्यामध्ये शेव सोडल्यानंतर त्याची वाफ आपल्या हाताला जास्त लागणार नाही. शेव तळण्यासाठी हे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही. तर इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तेल तापत आहे तोवर आता आपण शेवग्यामध्ये पीठ भरून घेऊया. तर या शेवग्याला मी शेवेची प्लेट लावून घेतलेली आहे आणि याला आतमधून सुद्धा मी अगदी हलकं असं तेल लावून घेतलेलं आहे. आणि शेवग्यामध्ये पीठ भरत असताना जितकं पीठ बसतं तितकंच यामध्ये पीठ घालायचं आहे. आणि एक्स्ट्राचं जर पीठ झालं तर शेवगा आपण शेव पाडत असताना बाजूने त्यातलं पीठ हे वरच्या बाजूने निघू शकतं. आता यामध्ये आपण पीठ भरून घेतलेला आहे. आता या शेवग्यामध्ये आपण जितकं पीठ भरलेलं आहे त्यापासून शेवेचे आपण 2 घाणे काढू शकतो. आता तेलामध्ये एक मी पिठाचा गोळा टाकलेला आहे. तो गोळा टाकल्यानंतर एक 2 ते 3 सेकंदानंतर तो पटकन वर येत असेल तर समजायचं की तेल अगदी छान तापलेलं आहे. तेलामध्ये शेव सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे. त्यामुळे शेव तेलात सुटल्यानंतर त्यामधलं जे पाण्याचा अंश आहे त्यामुळे तेल थंड पडतं आणि गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर ते तेल थंड पडणार नाही आणि शेव अशी छान तेलामध्ये कुरकुरीत तळून निघते. कढईचा जितका आकार आहे तितक्या आकारामध्ये ही मी शेव तेलामध्ये सोडलेली आहे. तुम्हाला जर इतकी मोठी शेव तेलामध्ये पाडता येत नसेल तर अगदी लहान आकारामध्ये तुम्ही शेव पाडून घेऊ शकता. शेवेवरील तेलाचे बुडबुडे कमी झाले की याची बाजू पलटून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही बाजूने शेव अगदी छान रंगावर तळली जाते. ही शेव तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. आता परत आपण या बाजूने 5 ते 6 सेकंद शेव तळून घेतलेली आहे. तर यावरती तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत. आता ही शेव आपण काढून घेऊया. तुम्ही ते बघू शकता खूप सुरेख असा रंग आलेला आहे. शेव गाळून झाल्यानंतर त्यामध्ये काही शेवेचे तुकडे सुद्धा उरलेले असतात ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. नंतरची शेव टाकल्यानंतर हे शेवेचे तार मध्ये करपले जातात. यानंतर शेवेचा दुसरा घाणा सुद्धा मी तेलात सोडून घेतलेला आहे. अगदी सुरुवातीसारखीच ही शेव आपल्याला तेलामध्ये दोन्ही बाजूने छान अशी तळून घ्यायची आहे. राहिलेल्या पिठाची सुद्धा इथे मी शेव करून घेणार आहे. आपण गेल्या वर्षी लसूणी शेव बनवली होती. ती तितकीच अशी कुरकुरीत झाली होती. त्यामध्ये आपण तांदळाच्या पिठाच्या ऐवजी साबुदाण्याचं पीठ वापरलेलं होतं. ते रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा. त्यामुळे यावर्षी तुम्ही नमकीन शेव, लसूणी शेव आणि आलू भुजिया शेवसुद्धा बनवू शकता. आता ही शेव दोन्ही बाजूने छान अशी तळली गेलेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. तर इथे बघू शकता खूप छान असा शेवेला रंग आलेला आहे आणि खूप छान अशी शेव तयार झालेली आहे. आता मी नमकीन शेव काढली पण थोडीशी मला तिखट शेवसुद्धा काढायची आहे. त्यासाठी इथे मी चवीपुरतं लाल तिखट घालून हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यापासून तिखट शेव बनवून घेऊया. तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही शेव बनवून घ्यायची आहे. एकाच वेळी एकाच पिठापासून आपण 2 प्रकारची शेव इथे बनवू शकतो. त्यामुळे तुम्हाला इथे वेगवेगळं पीठसुद्धा मिक्स करायची गरज नाही. एकाच पिठापासून सुरुवातीला नमकीन बनवून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्येच मसाले ॲड करून मसालेदार चटपटीत अशी लसूणी तिखट शेवसुद्धा बनवू शकता. आता ही शेवसुद्धा आपण अगोदरच्या शेवेसारखी तेलात सोडून घेऊया. आणि तेलामध्ये शेव सोडताना गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. जर तुम्ही हाय फ्लेमवरतीच शेव तळली तर शेवेचा रंग पटकन बदलतो. ती शेव तेलामध्ये लवकर करपली जाते आणि चवीला सुद्धा ती तितकीशी खास लागत नाही. त्यासाठी इथे आपल्याला गॅसकडे खूप लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे ही शेव अगदी छान रंगावर कुरकुरीत अशी तेलामध्ये तळली जाते. आता ही शेव छान अशी तळली गेलेली आहे. आता आपण ही तेलातून काढून घेऊया. आपण बनवलेल्या सर्व शेव इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक शेवेचा रंग अगदी एकसारखा आलेला आहे. वरच्या बाजूने जी शेव ठेवलेली आहे ती तिखट शेव आहे आणि खालच्या बाजूला जी शेव ठेवलेली आहे ती नमकीन अशी शेव आहे. ही तुम्ही पोह्यावरती, उपमावरती ही शेव टाकून खाऊ शकता.
ही शेव बनवायला खूप सोपी आहे आणि कुरकुरीत राहण्यासाठी सुद्धा मी टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे दिवाळीलाच नव्हे तर तुम्ही वर्षभरामध्ये कधीही ही शेव करून खाऊ शकता. तर आपली ही शेव तयार आहे. तर यातली एक शेव मी तुम्हाला मोडून दाखवते. खूपच अशी कुरकुरीत ही शेव तयार झालेली आहे. इथे मी माझ्या मुलाला खायला दिलेली आहे. तुम्ही आवाजावरून अंदाज लावू शकता की ही शेव किती जास्त प्रमाणात कुरकुरीत झाली आहे. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर दिवाळी फराळ रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.